आज मी बनवणार आहे एकदम टेस्टी स्पायसी व्हेज स्टार्टर। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिला आपण पाणी गरम करून घेऊया। पाण्याला चांगली उकळी घ्यायची। इथे बघा उकळी आली आहे। आता मी 1 चमचा सोया सॉस टाकून घेते। 1 इंच अद्रक त्याचे मी असे पीस करून घेतले। 1 मिरची अशी उभी चिरून घ्यायची। थोडीशी साखर, 1 चमचा मीठ। हे मी का टाकलं आहे की आपल्या सोयाबीनला चांगला फ्लेवर येईल। आता मी सोयाबीन टाकून घेतले। इथे मी 200 ग्राम सोयाबीन घेतला आहे। याला आपण जास्त बॉईल करून नाही घ्यायचं। याला 2-3 मिनिटच आपण बॉईल करून घ्यायचं। बघा कसं असं छान दिसतंय। हे बघा हे असं बॉईल झालं पाहिजे। आपण आता ह्याला काढून थंड पाण्यात टाकूया। हे बघा आपली सोयाबीन आता थंड झाली आहे। आता आपण याचं पाणी काढून चांगलं काढून घ्यायचं। हे बघा असं पाणी काढून घ्यायचं। हे बघा पाणी काढून झालं आहे। आता मी याच्यातले 4 किंवा 5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून देते। आणि एकदम आपण याला हलक्या हाताने हे करायचं। हलक्या हाताने एकदम हलवायचं। हे बघा असं सगळ्याला लागलं पाहिजे। आता मी सोयाबीनला फ्राय करून घेते। फ्राय करताना गॅस थोडा हाय फ्लेम वरती ठेवायचा। याला चांगलं 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं। जास्त पण नाही करायचं फ्राय। हे बघा त्याला 5 मिनिटं झाली फ्राय करून। हे बघा हे असं फ्राय करून घ्यायचं। त्याला जास्त पण फ्राय नाही करायचं। फ्राय करून झालं की एका भांड्यात थंड करून घ्यायचे। हे बघा हे बघा इथे चॉपर घेतलाय मी। आता या चॉपर मध्ये मी 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या टाकून घेते। अद्रक घेतलाय 1 तुकडा। मिरची घेतली 5। याला आता मी चांगलं बारीक करून घेते। जास्त एकदम बारीक करायचं नाही। हे बघा याला आपण असं एवढं बारीक करायचं। जास्त एकदम बारीक करून नाही घ्यायचं। हे बघा मी सोयाबीन असं फ्राय करून घेतलं। एकदम छान आणि क्रिस्पी झाले आहेत। आता ह्याच्यासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला दाखवते। इथे मी सिमला मिरची घेतली आहे 2। 1 कांदा घेतला आहे। त्याला मी कटिंग करून घेणार आहे। आणि कांद्याची पात घेताना पहिला हा आपण व्हाईट हिस्सा घ्यायचा, नंतर हे पाठीमागचं घ्यायचं। हे बघा ही सिमला मिरची मी कटिंग करून घेते। याच्या आधी पहिले असे पीस करून घ्यायचे आपण। हे बघा त्याच्यामध्ये हे काढून टाकायचं। आणि हे बघा ही अशी क्रॉस कापून घ्यायची।
आता कांदा कटिंग करून घेते. कांद्याचे आपण याचे जास्त 3 पीस करून घ्यायचे असे. इथे शिमला मिरची कटिंग करून घेतली आणि हा कांदा घेतला आहे. हे बघा, इथे कांद्याची पात घेतली आहे. इथे हा व्हाईटवाला पार्ट आपण वेगळा ठेवायचा आणि ग्रीनवाला पार्ट वेगळा ठेवायचा. त्याला असंच कापून घ्यायचं. ग्रीनवाला पार्ट कापून घेते. त्याला असंच कापायचं. हे बघा, जास्त जाड पण नाही कापायचे. अशा 2 चमचे तेल टाकायचं. गॅस थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा. आता आपण हे केलं होतं ना, लसूण, अद्रक आणि मिरची, ते टाकून घ्यायचं. त्याला आता हलकं असं फ्राय करून घ्यायचं. जास्त फ्राय करून घ्यायचं नाही आपल्याला. हे बघा, हे आता असं फ्राय करून घ्यायचं. 2 चमचे शेजवान सॉस टाकून घेते. 2 चमचे टोमॅटो सॉस टाकायचा. 2 चमचे रेड चिली सॉस टाकून घ्यायचा. 1 चमचा साखर टाकायची. 1 चमचा काळी मिरी पावडर टाकायची. हे सगळं टाकून झाल्यावर आपल्याला असं जरा फ्राय करून घ्यायचं. 1 चमचा सोया सॉस टाकायचा. अर्धा चमचा व्हिनेगर टाकायचं. हे बघा, हे असं झालं की आपण आता याला कॉर्नफ्लॉवर बनवून घेऊया. पण हे कॉर्नफ्लॉवर मध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा, आता मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते कारण आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली पाहिजे. हे बघा, हे असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे फ्राय करून ठेवलेले सोयाबीन आहे ना, ते टाकून घेऊया. थोडी शिमला मिरची टाकायची. थोडा आपण बारीक केलेला असा कांदा टाकायचा. ही कांद्याची पात आहे ना, त्याचा व्हाईट हिस्सा थोडा टाकून घ्यायचा. थोडा ग्रीन हिस्सा टाकून घ्यायचा. एक चमचा मीठ टाकून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपलं सोया शेजवान ड्राय रेडी झालं आहे. तर आता मी सोया मंचुरियन बनवून घेते. सेम प्रोसिजर आहे. हे 2 चमचे तेल टाकून घेतले. आता लसूण टाकून हे देते. त्याला हलकी फ्राय करून घ्यायचं. जास्त फ्राय नाही करायचं. आता हे बघा, असं सोया सॉस थोडं सायटून टाकून घ्यायचं असं. आता 2 चमचे शेजवान सॉस टाकून घेते. 2 चमचे टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा. 2 चमचे साखर टाकायची. 1 चमचा काळी मिरी पावडर टाकायची. 1 चमचा व्हिनेगर टाकायचं.
1 चमचा मीठ टाकून द्यायचं. थोडं मी गरम पाणी ॲड करते याच्यामध्ये, थोडंसं टाकायचं जरा शिजवून घेण्यासाठी. थोडी ग्रेव्ही जाडी होण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून द्यायचं. हे बघा अशी ग्रेव्ही आपली झाली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून देऊया फ्राय केलेली. थोडीशी शिमला मिरची, थोडा कांदा, हा व्हाईट कांदा आपण कापून घेतला, थोडंसं हिरवी पात, हे बघा असं झालं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आपलं सोया मंचुरियन रेडी झालं आहे. तर आता मी क्रिस्पी हनी चिल्ली बनवून घेते. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. हे अद्रक लसूण आणि मिरची आपण टाकून घ्यायची. सेम प्रोसिजर आहे. त्याला आपण हलका 2 चमचे शेजवान सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस असंच टाकून देते. एक चमचा व्हिनेगर टाकून देते. थोडं पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आपण. जास्त नाही. 2 चमचे साखर टाकायची. आणि चिल्ली बनवते ना, 1 चमचा काळी मिरी पावडर, 2 चमचा हनी टाकून देतो. दोन चमचा कॉर्नफ्लॉवर. हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण फ्राय करून घेतलेली सोयाबीन घालून घ्यायचं. शिमला मिरची, कांदा टाकून घ्यायचा. त्यातून हा कांद्याचा व्हाईट असा टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण. गॅस आपण लो करून घ्यायचा. आता आपण कांद्याची पात टाकून घेऊया थोडी हिरवी. तर हे बघा आपलं क्रिस्पी हनी चिल्ली रेडी झाली आहे. मग कसं वाटलं तुम्हाला व्हेज स्टार्टर? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.